संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि सोबतच इतर अनुदानाच्या ज्या काही योजना आहेत त्या सर्व अनुदानाच्या योजनेमधील जे दिव्यांग बांधव आहेत, जे दिव्यांग लाभार्थी आहेत, त्या सर्व दिव्यांग बांधवांकरिता, लाभार्थ्यांकरिता हा व्हिडिओ खूप लाख मोलाचा ठरणार आहे मित्रांनो, बांधवांनो. कारण विषय सुद्धा तसाच आहे की दिव्यांग बांधवांना UDID कार्ड सोबत आधार संलग्न म्हणजे आधार लिंक करणे, त्याची KYC करणे, यासोबतच आता काही दिवसापासून दिव्यांग पोर्टल जे तयार करण्यात आलेलं आहे, त्या दिव्यांग पोर्टलवर सर्व दिव्यांग बांधवांना आपली स्वतःची नोंदणी करावयाची आहे. ही जी एक अट आहे, बंधनकारक करण्यात आलेली आहे, आवर्जून सांगण्यात येत आहे, आवश्यक आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला येणारा जो 2,500 रुपयाचा जो तुमचा हप्ता आहे, जे तुमचं अनुदान आहे हक्काचं, ते मिळणार नाही. या संदर्भात अगोदर अपडेट देण्यात आलेली होती मित्रांनो. तर मग आता खरोखरच जर दिव्यांग पोर्टलवर तुमची नोंदणी नाही झाली तर तुम्हाला तुमचे 2,500 रुपयाचे अनुदान मिळणार नाही का? कारण सर्वत्र सर्व दिव्यांग बांधव दिव्यांग पोर्टलवर नोंदणी करण्याकरिता धाव घेत आहेत, प्रयत्न करत आहेत, कागदपत्रांची जुळवाजुळव करत आहेत. काही जणांनी अँड्रॉइड मोबाईलवर स्वतःच्या घरी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना खूप अडचणी येत आहेत, ते त्यांना शक्यच होत नाही. मी बऱ्याचशा जणांना पाहिलेलं आहे, बऱ्याचशा जणांनी माझ्याशी संपर्क सुद्धा साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि महत्त्वाचा विषय हा सुद्धा आहे की त्यांना ते जमत नाही अशातला विषय नाहीये. तर मुळात खऱ्या अर्थाने ते जे पोर्टल आहे, ते पोर्टल सुरळीत चालत नाहीये आणि त्या पोर्टलवर एवढे एरर येत आहेत, एवढ्या गोष्टी मिसमॅच होत आहेत की बस विचारूच नका. खूप साऱ्या दिव्यांग बांधवांजवळ जे त्यांचं UDID कार्ड आहे, वैश्विक ओळखपत्र, तर ते काही जणांचं कायमस्वरूपी लाईफ टाईम म्हणजे परमानंट आहे, तर काही जणांचं टेम्पररी म्हणजे फक्त आणि फक्त 5 वर्षाकरिताचं आहे. त्या व्यतिरिक्त त्यांच्यावरचा जो UDIDचा जो क्रमांक असतो, तो सुद्धा मिसमॅच होत आहे. कुठे एरर येत आहे, तर कुठे पोर्टल सर्व्हर्स डाऊन दाखवत आहे. अशा वेगवेगळ्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. आता महाराष्ट्र राज्यामध्ये इतर योजनांमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे, परंतु निदान या योजनेमध्ये या दिव्यांग बांधवांसोबत तरी असं होता कामा नये. कारण की हे जर झालं तर हे खूप मोठं पाप होईल. कारण की आपण लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा पाहत आहोत, लाडकी बहीण योजनेमधील ज्या काही माता भगिनी, लाडक्या भगिनी अशा आहेत, ज्यांनी मुळातच KYC केलेली नव्हती, त्या लाडक्या भगिनींना KYC करण्याकरिता अजूनही सध्या परिस्थितीमध्ये कुठलीही संधी उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीये मित्रांनो. तर मित्र, विषय असा आहे की जर ते सुद्धा त्या लाभापासून जर वंचित राहत असतील, तर त्याचप्रमाणे आपल्या दिव्यांग बांधवांना या योजनेमध्ये यांच्या अनुदानापासून परत लाभापासून वंचित राहण्याची परिस्थिती येत आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे मित्रांनो. त्यामुळे सर्वच संघटनांच्या वतीने ज्याप्रमाणे या अगोदर निवेदन देण्यात आली, मागणी करण्यात आली, त्यानुसारच आपल्या सर्वत्र दिव्यांग बांधवांनी, भगिनींनी सुद्धा आपापल्या परीने याकरिता मागणी करणे आवश्यक आहे, बंधनकारक आहे. मुळात खऱ्या अर्थाने या व्हिडिओच्या माध्यमातून ही गोड बातमी, एक दिलासादायक बातमी महत्वाची देण्याचा हा प्रयत्न आहे की सध्या जर या दिव्यांग पोर्टलवर तुम्ही स्वतः करत असताना जर नोंदणी नाही झाली किंवा इतर सेंटरवर गेले किंवा तहसील कार्यालयामध्ये कागदपत्र देऊन जरी सुद्धा त्या दिव्यांग पोर्टलवर तुमची नोंदणी नाही झाली समजा, तरी सुद्धा येणारा जो हप्ता आहे तो मिळून जाईल, अशी एक विश्वासार्ह सूत्रांकडून खरी गोड आनंदाची दिलासादायक बातमी मिळालेली आहे. परंतु हे मात्र नक्की आहे की तुम्हाला दिव्यांग पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे, करावीच लागणार आहे, आवश्यक आहे. त्याला दुसरा कुठलाही काहीही पर्याय नाहीये. तुमच्या आधार सोबत UDID कार्ड लिंक करणे आणि दिव्यांग पोर्टलवर नोंदणी करणे, ह्या 2 अशा गोष्टी आहेत की या 2 गोष्टीला कुठलाही पर्याय नाहीये. फक्त एवढं होऊ शकतं की थोडाफार वेळ वाढून मिळू शकतो आणि तो मिळायला सुद्धा हवा. आणि त्या प्रकारची मागणी तुमच्या आमच्या सर्व दिव्यांग बांधवांकडून, दिव्यांग भगिनींकडून होणे गरजेचे आहे, मोठ्या प्रमाणामध्ये होणे गरजेचे आहे, जेणेकरून अनुदानापासून कुणीच वंचित राहणार नाही आणि राहू सुद्धा नाही. कारण एक वेळ का मागे 1-2 महिन्याचं अनुदान तुमचं राहिलं तर पुढे ते परत मिळते असं आपल्याला कुठे बघावयास मिळालेलं नाही. कारण खूप साऱ्या संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना असेल आणि सध्या सुद्धा जेव्हापासून 2,500 रुपयाचं अनुदान झालेलं आहे, वाढीव अनुदान, तर असे खूप सारे बांधव आहेत ज्यांना मागच्या 2-2, 3-3 महिन्याचं अनुदान फक्त आणि फक्त 1,500 रुपये मिळालेलं आहे. जे वाढीव अनुदान अजून 1,000 रुपये मिळायला हवं होतं 2-3 महिन्याचं, ते त्यांना मिळालेलं नाहीये. त्यामुळे तुम्हाला प्रयत्न तर करावे लागणारच आहे, पाठपुरावा करावा लागणार आहे, तहसील कार्यालयामध्ये जाऊन कागदपत्र सादर करावे लागणार आहे. त्याच्यानंतर तुमची दिव्यांग पोर्टलवर नोंदणी झाली किंवा नाही ते सुद्धा त्याची शहानिशा तुम्हाला 1-2 वेळेस तिथे जाऊन करावी लागणार आहे.
मोबाईलवरून जर सर्व्हर पोर्टल चांगल्या प्रकारे सुरळीत चाललं, तुम्हाला शक्य झालं तर ते सुद्धा करू शकता. त्या व्यतिरिक्त ई सेवा केंद्रावर CSC सेंटरवर जाऊन सुद्धा ते तुम्हाला तेवढं काम करणे बंधनकारक आहे, आवश्यक आहे. याकरिता तुम्हाला वेळोवेळी फॉलोअप घ्यावा लागेल, पाठपुरावा करावा लागेल. फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की या गोष्टी करणे बंधनकारक आहे आणि या गोष्टी करत असताना सध्या परिस्थितीमध्ये आठवड्याभरामध्ये 15 दिवसामध्ये जर शक्य नाही झाल्या, नाही नोंदणी झाली, तर कमीत कमी हा जो एक हप्ता आहे तुमचा एप्रिल महिन्याचा, तो एप्रिल महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये येऊन जाईल. त्यामुळे जास्त गोंधळ घालण्याची किंवा पॅनिक होण्याची आवश्यकता नाहीये. परंतु हे केल्याशिवाय कुठलाही पर्याय नाही, ही गोष्ट सुद्धा तेवढीच खरी आहे. काळ्या दगडावरची रेघ आहे, हे तुम्हाला लक्षात घेणे गरजेचं आहे. तुम्हाला मनस्ताप होईल, तुमचं मानसिक हॅरॅसमेंट होईल, खच्चीकरण होईल, समजू शकतो मित्रांनो, नेहमीच झालेलं आहे आपल्याकरिता ते. पण कुठे ना कुठे आपला लाभ बोगस लाभार्थ्यांना देऊ नये, आपल्याला सुरळीत व्हावं, आपल्या लाभामध्ये भ्रष्टाचार कोणी करू नये, अशा वेगवेगळ्या गोष्टीकरिता थेट आपल्याला लाभ मिळावा. आणि वेळ प्रसंगी बोगस लाभार्थी कमी झाले तर आपल्याला अजूनही केंद्र आणि राज्याद्वारे थोडाफार प्रमाणामध्ये लाभ अनुदान वाढून मिळू शकते का, या सर्व गोष्टीची चाचपणी करत असतानाच या गोष्टी समोर आलेल्या आहेत. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपला सर्व दिव्यांग बांधवांना, दिव्यांग भगिनींना संजय गांधी श्रावणबाळ निवृत्ती योजना कोणत्याही योजनेमधली असतील, परंतु ती दिव्यांग असतील, त्यांच्याकडे दिव्यांगाचे प्रमाणपत्र असेल, त्यांच्याकडे UDID कार्ड असेल, तर त्यांनी फक्त हे ज्या गोष्टी आहेत म्हणजे UDID कार्ड आधार सोबत संलग्न करणे, लिंक करणे, त्याची KYC स्वावलंबन या पोर्टलवर जाऊन करून घेणे आणि दिव्यांग पोर्टलवर सुद्धा त्यांनी त्यांची नोंदणी करून घेणे, या दोन गोष्टी खूप आवश्यक आहेत. तरी सुद्धा या हप्त्याचे जे वितरण आहे ते तुम्हाला सुरळीतपणे होऊन जाईल अशी खात्रीशीर माहिती मिळालेली आहे. बाकीचं आपण समोर येत्या व्हिडिओमध्ये बघूया मित्रांनो. तर मित्र, आशा करतो नेहमीप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या दिव्यांग बांधवांकरिता KYC स्वावलंबन कार्ड, वैश्विक कार्ड, UDID कार्ड सोबतच दिव्यांग पोर्टलवर नोंदणी करणे आणि नोंदणी नाही झाली तरी सुद्धा या महिन्याचं म्हणजे एप्रिलचं अनुदान मिळून जाईल, ही दिलासादायक बातमी जी दिलेली आहे ती नक्कीच तुमच्या सर्व दिव्यांग बांधवांकरिता, भगिनींकरिता लाख मोलाची ठरेल. तर मित्र, या व्हिडिओवर कोणी नवीन असेल तर मी तुमच्यापर्यंत वेळोवेळी सर्वात अगोदर विश्वासार्ह माहिती पोहोचवू शकेल, याकरिता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, बेल आयकॉनचे बटन दाबून व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्या मित्रांनो. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढीच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह आणि नेहमीप्रमाणे अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.